मुलांच्या डब्याला रोज पौष्टिक काय द्यायचं असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल आणि मुलांना पण काहीतरी टेस्टी खायचं असेल तर आजचा आलू पालक पराठा खास तुमच्यासाठी। मिठाच्या उकळत्या पाण्यात 1 हिरवी मिरची आणि स्वच्छ धुतलेला पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचा, 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि याची पेस्ट करून घ्यायची। 1.5 वाटी गव्हाचं पीठ, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा दही घालायचं। यामध्ये पालकाची प्युरी घालून ह्याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। 10 मिनिट ह्याला रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत 2 बटाटे मी उकडून किसून घेतले, 1 लसूण पाकळी देखील किसून घेतली आहे। आता यामध्ये घालूया मुलांच्या आवडीचा चीज क्यूब, तर 1 चीज क्यूब देखील मी यामध्ये किसून घेतला आहे। फ्लेवरसाठी घालूया चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, चवीनुसार मीठ आणि हिरवी कोथिंबीर मिक्स करून ह्याचे गोळे करून घेऊया। आता हे जी कणिक आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण ह्याचे देखील गोळे करून घेऊया। कणकेचा उंडा आपण पिठामध्ये घोळून ह्याची पातळ अशी पोळी लाटून घेऊया। कडा लाटून घ्यायच्या, मध्ये थोडं जाडसरच ठेवायचं। त्यामध्ये आपण हे बटाट्याचं जे स्टफिंग केलंय ते घालूया। पुरणपोळीसारखं ह्याला बंद करून घेऊया, व्यवस्थित सील करून घ्यायचं म्हणजे पराठा आपला फाटत नाही। आता पुन्हा पिठामध्ये घोळून ह्याचा आपण पराठा लाटून घेऊया। अगदी पुरणपोळी करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी गरमागरम लोखंडी तव्यावर ह्याला तेल टाकून आपण दोन्हीकडून खरपूस असे भाजून घेणार आहोत। गरमागरम तर सगळंच चवदार लागतं, पण हा पराठा ना थंड झाल्यावर देखील एकदम टेस्टी लागतो। मुलांच्या डब्याला जर हा पराठा तुम्ही दिला ना तर लंचसाठी देखील मुलं ह्या पराठ्याची डिमांड नक्की करणार। अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी फॉलो करा।